जर का तुम्हाला ई पीक पाहणी करायची तारीख जाणून घ्यायची आहे, तुम्हाला काही नाही करायचं आहे, फक्त काय करायचं आहे, ई पीक पाहणी ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायची आहे। इथे साईडने गेलं की इथं थोडंसं खाली इथे आपल्याला विभाग सिलेक्ट करायचं जे ऑप्शन आहे त्याच्या खालीच तुम्हाला शेतकरी स्तरावरील कालावधी दिसून जाईल आणि हंगाम पण दिसून जाईल, म्हणजे कोणत्या हंगामाची कोणती तारीख आहे ते पण दिसून जाते इथे। तसं आपण वर्षातून 2 वेळा ई पीक पाहणी करतो, एक तर खरीपची करतो, एक तर रब्बीची करतो आणि त्यासोबत वर्ष पण तुम्हाला पाहून घ्यायचं कोणत्या हंगामाची कोणती तारीख आहे। जसं इथे आता काहीच नाही दिसून राहिलं आहे, कारण की हे कालावधी 2 हंगामाच्या मधातला आहे आणि यामध्ये कोणत्याच पिकाची ई पीक पाहणी सध्या चालू नाही आहे। आणि कधी ॲपवर हे तारीख दिसत नाही तर थोडंसं कास्तकारांना टेन्शन येऊन जाते, तर तुम्ही थोडंसं लोकलमध्ये फोन करा आणि तुमच्या एरियामध्ये कोणती तारीख सांगितली आहे, म्हणजे कृषी अधिकारी किंवा कोणते असं पोलीस पाटील वगैरे जे आहे त्यांनी ई पीक पाहणी करायची कोणती तारीख सांगितली आहे ते तुम्ही थोडंसं कमेंटमध्ये सांगू शकता, जेणेकरून कास्तकारांना टेन्शन नाही येणार। तरी लोकल स्तरावर मी माहिती काढली आणि ते सांगून राहिले आहे की यावर्षीच्या खरीप हंगामाची ई पीक पाहणी 1 ऑगस्टपासून चालू होणार आहे आणि त्यासोबतच यावर्षीच्या रब्बी पिकाची पण ई पीक पाहणीची तारीख मी कमेंटमध्ये सांगून देईन। आणि जर का तुम्हाला याची तारीख माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता, जेणेकरून आपल्या बाकी कास्तकार मित्रांना मदत होणार। संत्र्याची जे ई पीक पाहणी आहे ती एक महत्त्वाची आहे, कारण की कोणी पीक विमा काढतात, त्यासाठी आपल्याला संत्र्याची नोंद पण आपल्या सातबाऱ्यावर लागते आणि ते पण आता सोयाबीन आणि कापूससारखं डायरेक्ट तुम्ही ई पीक पाहणी करून तुमच्या सातबाऱ्यावर संत्रा टाकू शकता। आणि काही कास्तकारांचं आहे कन्फ्युजन आहे की ई पीक पाहणी आणि पीक विमा हे अलग आहे की नाही, कारण की हे काय होते थोडंसं कन्फ्युजन होऊन जाते। ई पीक पाहणी असं लक्षात ठेवा तुम्ही की याच्यानं काय होते की पीक पेरा जो असतो आपला तो आपण याच्यात भरतो, म्हणजे आपल्या सातबाऱ्यावर जे आपले पिकं दिसते ते कोणते आपण पेरलेले आहे ते आपण ई पीक पाहणीमधून आपल्या सरकारला सांगतो आणि तेच आपल्या सातबाऱ्यावर पण येते। आणि हे ई पीक पाहणी करायसाठी आपल्याला काही पैसे लागत नाही आणि ते आपल्या वावरात जाऊनच ई पीक पाहणी करा। आणि जर का तुम्हाला पीक विमा काढायचा असेल, म्हणजेच पिकाचं नुकसान झाल्यानंतर पिकाची नुकसान भरपाई भेटला पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला पीक विमा काढा लागते। त्याची वेबसाईट वेगळी आहे, त्याच्यावरच तुम्हाला त्याची तारीख दिसून जाते कोणत्या हंगामाची कशी आहे। नाहीतर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, मी तुम्हाला डायरेक्ट तारीख सांगून देते। तो पीक विमा आपल्या घरी काढू शकतो आपण किंवा CSC सेंटरवर जाऊन काढू शकतो। आता सध्या 1 रुपयावाला पीक विमा बंद झाला आहे। आता जर का तुम्हाला पीक विमा काढायचा आहे त्यासाठी तुम्हाला पैसे भरावे लागते, वेगळ्या पिकासाठी वेगळे पैसे आहे, ते तुम्हाला मी कमेंटमध्ये सांगून देईन। आणि जर का तुम्ही या पीक विमा तुमच्या घरीच भरला किंवा तुमच्या मोबाईलवर तुम्ही भरला तर तुम्ही जवळपास CSC सेंटरचे 100 रुपये वाचू शकता, तेवढाच आपल्याला आधार होऊन जाते। तर पीक विमा मोबाईलवर कसा भरायचा किंवा तुमच्या घरच्या घरी पीक विमा कसा भरायचा त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर टाकून देतो, तो तुम्ही पाहू शकता आणि आय बटनमध्ये पण देऊन देईन। आणि असं काही कंपल्सरी नाही आहे की CSC सेंटरवरच जाऊन तुम्हाला पीक विमा भरावा लागते, तर असाच फरक आहे, पीक विमा अलग गोष्ट आहे आणि पीक पेरा अलग गोष्ट आहे। आणि तुम्हाला ई पीक पाहणी करणंच बंधनकारक आहे, कारण की त्याच्याशिवाय तुमच्या सातबाऱ्यावर तुमचे पिकच नाही येणार। आणि जे आपलं पीक विमाचं आहे ते तुमच्या याच्यावर आहे, तुम्हाला काढायचं असेल विमा तर काढू शकता, नाही काढायचं असेल तर नका काढू तुम्ही। आणि जर का तुम्हाला ई पीक पाहणी करायची असेल किंवा पीक विमा पण काढायचा असेल तर तो कसा काढायचा त्याच्या व्हिडिओ चॅनलवर आहे, तर पाहून घ्या। आणि त्यासोबतच ई पीक पाहणीबद्दल किंवा पीक विम्याबद्दल तुमचे कोणते पण प्रश्न असेल तर ते मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता, त्याचं उत्तर तुम्हाला भेटून जाईल। आता तुम्ही म्हणा की जर पीक विमा मी भरून टाकला तरी ई पीक पाहणीची जी तारीख नाही आली आहे तर तसंच राहते। तर तुम्हाला जर तारीख पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, नाही तर ई पीक पाहणीच्या तारखेची वाट नका पाहू, पीक विमा भरून टाका, त्याच्यानंतर पण तुम्ही ई पीक पाहणी करू शकता। आणि तुम्हाला याच्याबद्दल काही डाऊट असेल तर तो पण तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। कधी काय होते की कास्तकारांचा अनुभव जो असतो तो एक चांगला कामाचा ठरतो कास्तकारांसाठीच, तर तुमची समस्या पण तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता, त्यासोबतच त्याचे उपाय जे आहे म्हणजे तुम्ही कोणता जुगाड लावला जेणेकरून तुमचे ई पीक पाहणी चांगल्या प्रकारे झाली किंवा ॲप चांगल्या प्रकारे चालू आली आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। असंच तुम्ही आपल्या कास्तकार मित्रांना पण मदत करू शकता याद्वारे।